हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि माझं चॅनलचं नाव आहे प्रियांका. तर मी आलेली आहे स्वर्गात. स्वर्ग म्हटलं की आपल्या कोकणात. आत्ता आम्ही चाललेलो आहोत बीचवरती, जे माझ्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हे बघा, सगळे येत आहेत. गौरव हाय कर. चला आता आपण जाऊया ह्या आपल्या गावच्या रस्त्याने. हे माझे वडील जास्त करून गावातच राहतात. आपल्या गावचा व्ह्यू तुम्ही बघू शकतात, किती भारी वाटतंय. कोकण म्हटलं की प्रसन्नता. इथे मस्त सनसेट आहे. आणि हा आहे आपला सागर तीर्थ बीच. इकडची तुम्ही वाळूही बघू शकतात, एकदम पांढरी शुभ्र अशी वाळू आहे. आमच्या बीचची खासियत आहे की इकडची वाळू ना मस्त अशी पांढरी शुभ्र आहे. तुम्हाला मी जवळ जाऊन समुद्रही दाखवते, किती साफ आहे. त्यामुळे ना मला मुंबईतल्या समुद्राच्या ठिकाणी फिरण्यापेक्षा असं गावात आलं ना की असं निवांत बसायलाही खूप आवडतं. किती छान वाटते. भारी वाटतोय ना इकडचा व्ह्यू एकदम. तर चला आता आपण अजून जवळ जाऊया. शांतता आणि हा असा समुद्र. आपण कशाचीही भीती नाही या ठिकाणी. माझा गौरांशही आनंदाने खेळत आहे. त्याला गावी इथे यायला खूप आवडतं, कारण मस्त खेळायला भेटतं. अजून आपण तिकडे पुढे गेलो की आपल्याला तुरीची बाग आहे. तिथे खूप गाड्या सगळं काही आहे. पण आम्ही हा आमच्या घराजवळ एकदम पडतो तिथे आलेलो आहोत. घर तर प्रचंड आवडतं. त्याचबरोबर हा समुद्र, ही जागा इकडची, वाव. तर बघा तुम्ही, सुंदर असं समुद्र आमचा हा किनारा. साफ आहे एकदम पाणी इकडचं. गावातल्या पाण्याची हीच खरी मजा. आता आम्ही चाललेलो आहोत. माझे पप्पा, दादा सगळे पुढे गेलेले आहेत. आम्ही तिघच पाठी होतो. इथे आले म्हटलं की थोडे फोटोज वगैरे तर आलेच पाहिजे आपले. तर ते सगळं आम्ही केलेलं आहे. आणि आता आम्ही रिटर्न जायला निघालेलो आहोत. आता वाजलेले आहेत 6. ज्यामुळे आम्हाला इथे खूप उशीर झाला. तिचे भरपूर सारे फोटोज, व्हिडिओज होते. गाईज, प्लीज माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा, अकाउंटला प्रिशा अनफॉलो करा. नाही गाईज, तुम्ही माझं एकदा इंस्टा चेक करून बघा, मग तुम्हाला समजेल. प्लीज मला फॉलो करा, प्रिशा उत्तेकर. नक्की हिला फॉलो करा. ही डान्सर आहे. कोणाला डान्स शिकायची असते तू बोलतेस पण टाकणार. ही डान्सही खूप छान शिकवते. तर कोणाला डान्स वगैरे शिकायची असतील तर तिच्याकडे येऊ शकता. तुम्हाला बघायचं आहे का हिचा एखादा डान्स? आता एकच होईल, एवढंच. ही रिअलमध्ये खूप छान शिकवते. हे असंच. आता चला आपण जाऊया आता.
आम्ही चाललेलो बागेत, पण आता 6:45 वाजलेले आहेत. परत येईपर्यंत पूर्ण काळोख होणार आणि ते अजून खूप पुढे होतं. तर आम्ही विचार केला परत उद्या किंवा परवा येऊ, अजून 2 दिवस आमच्याकडे आहेत. छोटीशी सुट्टी होती आमची, तर आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. कधी कधी आयुष्यात खूप काही नको असतं, फक्त असा समुद्र किनारा, थंड असा वारा आणि स्वतःसोबत घालवलेले काही शांत क्षण पुरेसे असतात. कोकणात आल्यावर मनाला एक वेगळाच निवांतपणा मिळत असतो. आजची ही संध्याकाळ खूप मस्त गेली आणि गावी आलंय आणि इथे येणार नाही असंही होणार नाही. अजून थोडा वेळ इथेच थांबावंसं तर वाटत होतं, पण आठवणी घेऊन परत जाण्यातही एक वेगळंच सुख असतं. माझं कोकण, माझी माणसं आणि हे सुंदर असे क्षण. पुन्हा भेटूया नव्या प्रवासात. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.